तर बघा आपली काजू करीची रेसिपी झालेली आहे। थोडीशी आपण ह्याच्यावर कोथिंबीर टाकूया। नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मनीषा रेसिपीमध्ये। तर मी मनीषा तुमचं मनापासून सगळ्यांचं स्वागत करते। आपण आज हॉटेलपेक्षा भारी अगदी घरगुती पद्धतीची काजू करी याची रेसिपी बनवूया। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तिथं असे खडे मसाले, थोडे जिरे घेतलेत, धने, थोडीशी दालचिनी आणि असं अखंड बदाम फुलातलं एकच फूल घेतलेलं आहे मी कट करून, आणि 4-5 मिरी घेतलेत, 4-5 लवंगा घेतलेत। इकडे भरपूर असा लसूण घेतलेला आहे सोलून। अशी कोथिंबीर आपल्याला हिरवीगार बघून अशी छान अशी कोथिंबीर घ्यायची आहे, निवडून स्वच्छ धुवून। असे ह्या साईजचे 2 टोमॅटो आपल्याला घ्यायचे। तर आता सगळ्यात आधी आपण हे खडे मसाले थोडे गरम करायचे, म्हणजे ह्याची पूड चांगली होती। आणि हा लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो आणि ह्याच्यातले थोड्याशा काजूच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला त्या गिरवीमध्ये बारीक करायच्या आहेत। आणि बाकीच्या काजूच्या पाकळ्या अशा खमंग अशा तेलात भाजून काजू करीमध्ये आपल्याला टाकायच्या आहेत। तर आपण आधी आता ह्याची गिरवी आधी बनवून घेऊया, आणि मग नंतरची फोडणी टाकताना जे काही साहित्य लागतं ती तुम्हाला मी नंतर दाखवते। बघा मैत्रिणींनो, अशी काजू करीची आपल्याला गिरवी बनवून घ्यायची आहे। मी तुम्हाला मग अशी तीळ आणि खसखस दाखवायला विसरले। तर हे दोन्ही मी चांगलं भाजून घेतले, खडे मसालेसुद्धा भाजून घेतलेत, आणि इथं टोमॅटो, लसूण, कोथिंबीर एकत्र केले। ह्याच्यात तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर केला तरी चालेल, आणि कांदा तुम्हाला आवडत असेल तर कांदा पण गिरवीमध्ये वापरा। मला आवडत नसल्यामुळे मी काही घेतलेलं नाही आहे। तर आता हा सगळा मसाला, तीळ, खसखस, खडे मसाले आणि हे टोमॅटो, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं आलं, हे सगळं आपल्याला एकत्र बारीक करून घ्यायचं आहे। तर चला मी आधी ह्याची गिरवी बनवून घेते, मग आपण नंतर भेटू। इथं बघा मैत्रिणींनो, असा आपला मसाला एकसारखा बारीक केलेला आहे। तुम्ही जेवढा बारीक करचीला जास्त असं थोडंसं पाणी घालून बारीक करायचा, म्हणजे एकजीव होतो। जेवढा मसाला एकसारखा बारीक होईल तेवढी गिरवी छान येते, मिळून येते। आणि इथं आपल्याला असे काजूच्या अर्ध्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे दाताखाली चावायला छान लागतात। अखंड काजू जरा शिजायला थोडासा वेळ लागतो। आणि इथं असं आपल्याला लाल काश्मीरी मिरचीचं तिखट लागणार आहे, थोडीशी हळद आणि असे 4 वेलदोडे, हिरवी वेलची। तर चला आपण आधी सगळ्यात आधी इकडं तेल आपलं तापलेलं आहे, अशी हिरवी वेलची आधी टाकायची फोडणीला। त्यानंतर आपल्याला हा सगळा मसाला ह्याच्यात टाकायचा आहे। तर मी आधी मसाला टाकून घेते, आणि मसाला टाकल्यानंतर आपल्याला 1-2 मिनटं भाजून घ्यायचा। आपला मसाला तेलात टाकून झालेला आहे। मला एका हाताने मोबाईल धरून असं टाकायला जमलं नाही, त्यामुळे मी तुम्हाला टाकतानाचा व्हिडिओ दाखवला नाही। तर इथं बघा असं आपल्याला सगळा मसाला तेलात एकत्र भाजून घ्यायचा आहे, आणि आपल्याला ह्याला भाजायला कमीत कमी 1-5 मिनटं जाणार आहेत। त्यामुळे आधी आपण चांगला एकसारखा मसाला भाजून घेऊया। तर इथं बघा आपला मसाला छान असा भाजून झाला आहे, त्याला तेलसुद्धा सुटलं। तर आता आपण ह्याच्यात एक काश्मीरी लाल तिखट आणि हळद हे टाकायचं, आणि आपल्याला एकसारखं ह्याला 5 ते 7 सेकंद असं थोडं भाजून घ्यायचं, म्हणजे कट चांगला येतो, कलर छान येतो भाजीला। आणि इकडं हे आपलं मसाला बारीक केलेलं मिक्सरचं जे भांडं आहे ते सुद्धा असं स्वच्छ धुवून आपल्याला ह्याच्यातच हे पाणी टाकायचं आहे। एकसारखं हलवून घेऊन ह्याला थोडं बारीक गॅसवर शिजवून द्यायचं। हा मसाला सगळा थोड्याशा पाण्यात शिजला पाहिजे, आणि नंतर थोडंसं अजून पाणी आपल्याला वाढवायचं आहे ह्याला। तर आपण आधी 2 मिनटं शिजवून घेऊया। इथं बघा आपली काजू करीची ग्रेव्ही छान अशी शिजलेली आहे, उकळी आली छानपैकी त्याला। तर आता आपण ह्यात चवीपुरतं मीठ घालूया, आणि असे आपले हे काजू अर्धे अर्धे करून मी चांगले खमंग असे तेलात भाजून घेतले।
तर आता हे पण आपल्याला ह्यातच टाकायचं आहे. आणि आता ह्याला आपण एक 10 मिनटं बारीक गॅसवर जरा ताट झाकून असं वाफलून शिजवून घ्यायचं, म्हणजे ह्याला छान असा कट येतो. तर चला आता आपण ह्याला छानपैकी ताट झाकून आधी शिजवून घेऊया. तर असं आपल्याला ताट ह्याच्यावर झाकायचं आहे आणि आपल्याला एक 10 मिनटं आता बारीक गॅसवर भाजीला शिजवून घ्यायचं. तर चला आपण भाजी शिजल्यानंतर भेटू. तर चला बघूया आपली काजू कढी शिजली का. तर बघू शकताय किती छान असा कट वरती आलेला आहे. आपण आता गॅस बंद करूया. इथं बघा किती छान अशी ग्रेव्ही मिक्स झालेली आहे, मसाला. तर मी खाली उतरून घेते. तर बघा छान अशा आपले काजू सुद्धा त्यात शिजले गेलेत. तर मी तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवते. बघा आपली काजू कढीची रेसिपी झालेली आहे. थोडीशी आपण ह्याच्यावर कोथिंबीर टाकूया. तर बघा तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या, म्हणजेच असे साधेसुधे छोटे छोटे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि तसेच बाजूच्या बेल आयकॉनच्या घंटीवरती प्रेस करा. आणि आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटू. धन्यवाद.